ओके सर, ठीक आहे. सर, काय सांगाल, आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. नेमकी काय आपली मागणी आहे, निवेदनाचा आशय काय नेमका आहे? आज अतिशय महत्त्वाच्या विषयावरती, महत्त्वाच्या मागणीवरती आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत की आज रायगड जिल्ह्यामध्ये मी ऑल इंडिया पॅन्थर संघटनेचा रायगड जिल्हा अध्यक्ष आहे. आज मी या रायगड जिल्ह्यामध्ये फिरत असताना अनेक बौद्धवाडी आहेत, अनेक बहुजन समाजांचे लोक आहेत, अनेक गावं आहेत, वाड्या वस्त्या आहेत. त्या संपूर्ण विभागामध्ये फिरत असताना अनेक शिकलेली पोरं, शिकलेले कार्यकर्ते हे त्यांना रोजगार नाहीये आणि त्यांच्या रोजगाराचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उद्भवतोय. आज सुधागड तालुक्यामध्ये, कर्जत विभागामध्ये, खालापूर तालुक्यामध्ये, पनवेल विभागामध्ये कंपन्या आहेत, फॅक्टरीज आहेत, परंतु त्या ठिकाणी या जी शिकलेली पोरं आहेत, जी होतकरू पोरं आहेत, त्या पोरांना या ठिकाणी नोकऱ्या नाही आहेत आणि त्यांचा जो नोकरीचा प्रश्न आहे, त्यांचा जो रोजगाराचा प्रश्न आहे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आज तुम्ही बघताय या ठिकाणी गरीब हा गरीबच राहत चाललेला आहे आणि श्रीमंत हा श्रीमंतच होत चाललेला आहे. आज कंपन्यांमध्ये अनेक प्रकारचे उद्योगधंदे आहेत, छोटे छोटे उद्योगधंदे आहेत, परंतु गरीबाला चालना देण्यासाठी त्यातल्या उद्योगधंद्यांपैकी एकही प्रशासक अधिकारी या ठिकाणी दखल घेत नाही. मी अनेक दिवस झालेले आहेत त्या विषयावरती मांडतोय की जिल्हाधिकारी आहेत, या ठिकाणी SP मॅडम आहेत, आम्ही त्यांच्यापर्यंत आज निवेदन घेऊन यासाठी आलेलो आहे की जे स्थानिक लेवलच्या ज्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांमध्ये जे आमची वेल एज्युकेटेड पोरं या ठिकाणी आहेत, त्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे. रोजगारामधून त्यांना त्या ठिकाणी धंदा उपलब्ध झाला पाहिजे, जेणेकरून जे ऍक्सिडेंट वाढलेले आहेत सुधागड तालुक्यामध्ये, या रायगड जिल्ह्यामध्ये जे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे, तर ऍक्सिडेंटचं प्रमाण ह्याच्यामुळे वाढलेलं आहे की सुधागड तालुक्यामधून खोपोली, पनवेल, पुणे, लोणावळा यासारख्या ठिकाणी पोरं अपडाऊन करतायत, मोटरसायकलवरती येतात जातात आणि तो रहदारीचा रस्ता मोठ्या प्रमाणात, त्या रस्त्याला रहदारी वाढल्यामुळे त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतात. आज नवीन नवीन या ठिकाणी जी तरुण मुलं आहेत, घरचा जो घर चालवणारा जो युवक आहे, जो कमवणारा आहे, जर तो कमवणारा युवक जर आज घरामध्ये जर त्याचा ऍक्सिडेंट झाला, तर तो मृत पावला, तर त्या घराची अवस्था अतिशय बिकट होते. त्या घराकडे कोणाचं लक्ष जात नाही. त्या घराची जी काही भिंत आहे ती भिंत पूर्ण ढासळते. म्हणून या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी या कार्यालयाकडे आलोय की साहेब, आम्ही प्रशासनाला आमचं मायबाप मानतोय. आम्ही या ठिकाणी संविधानाला मानणारी लोक आहोत. आज आम्ही अशी मागणी करतोय की आम्ही कंपन्यांमध्ये जो आमचं शिक्षण आहे, त्या शिक्षणाप्रमाणे या ठिकाणी आम्हाला रोजगार द्या. त्याचबरोबर आम्ही जी मागणी करतोय ती कोणाकडे आम्ही खंडणी मागत नाही, आम्ही आरेदेवेची भाषा करत नाही. संविधानिक मार्गाने आम्ही चालणारे लोक आहोत की जे संविधानाच्या चौकटीमध्ये बसतंय, जे आमच्या मुलाच्या एज्युकेशन नुसार आमच्या पदरामध्ये पडतंय, तो हक्क, तो अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे. आपण पाहत आहोत की या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, जे ग्रामपंचायत आहेत, या ग्रामपंचायतीमध्ये आता काय होतंय, जो आपला ग्रामपंचायत ही आपल्या गावाच्या लेवलला असते आणि ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील जी काही कामं निघतायत, त्या गावाचा होतकरू तरुण असतोय, त्याला ते काम हवं असतंय, परंतु स्थानिक जे काही ठेकेदार आहेत, जे स्थानिक जे पैसेवाले लोक आहेत, ते बाहेर गावावरतून येणार, त्या ठिकाणी कामं करणार आणि तो काम घेणार. म्हणजे तो जो स्थानिक रोजगार ज्या माणसाला पाहिजे, तिथल्या स्थानिक माणसाला तो रोजगार मिळत नाही. त्या स्थानिक रोजगाराचा प्रश्न हा फार मोठा आहे. तर तो प्रश्न सुद्धा या ठिकाणी आम्ही प्रशासन दरबारी आलेलो आहोत की तो प्रश्न सुद्धा या दालनाच्या माध्यमातून या ठिकाणी तो मार्गी लागला पाहिजे आणि स्थानिक भूमिपुत्राला त्या ठिकाणी त्या भूमिपुत्राचा अधिकार त्या माणसाला मिळाला पाहिजे, ही एवढी आमची माग आहे.